आता माझं मसाला भरायचं काम चालू आहे बघा. म्हणलं ही दुर्गा काय करते, बराच वेळ झालं. लय वेळच म्हणत होती इथं ठेवते ती तिथं ठेवते, इथं बस तिथं बस चालू होतं. पण व्हिडिओ चालू करायच्या आधी तिचं बोलणं बंद झालं. व्हिडिओ चालू केला, आवाज बंद झाला बोलायचा. होच करते नुसते. करदोडा घेते, त्या छोट्या कप्प्यामध्ये ठेवते. तिनं एका कपाटाचं दार मोडलं बघा कप्प्याचं, आणि वहीचं पान घेते त्यात घडी घालून ठेवते. तर इथं अशी खेळती दुर्गा एकटीच. राधू आमचं बाहेर जिबालट्या खेळायला गेलं तर ओके, जाऊ बॅग पॅक करू. मला शर्टमीच दिसलं होत्या, खरेदी करायचं होत्या पुणे फॅशन. मला काय करायचं होतं? तुझ्या ओळखीच्यात का? नाही, व्हिडिओ बघ. पाया पडायचा पेढा मागते, फोन नाही करायला लागत चिकन. आता हे तोपर्यंत गेले त्यांना पाण्याला, तोपर्यंत मी आता ह्याच्यासाठी आयडियाच करायला फोनच लावते. काय करू आई? स्वयंपाक हे झाला आणि आता घेतली इकडं देवपूजा करून. आज उशीर झाला देवपूजा करायला, 10:30 वाजून गेल्या बघा. म्हणलं आता तरी करावं, आज आहे रविवार आणि रात्री काय पेढा ठेवला नव्हता देवाला. आता देवपूजा करून झाल्यावरती पेढा ठेवून घेतला इथं. रात्री आम्ही सगळेजण देवाला गेलतो बघा. आम्ही स्वयंपाक करत होते, ह्यांनी आलं, म्हणजे चला आपण देवाला जाऊ. पण त्याच्या आधी राधून 5-6 वाजताच फोन केला, पप्पा आम्हाला पण देवाला घेऊन जावा. आणि ह्यांनी आम्हाला लय दिवसात देवाला नेलता, हे ना ग राधू. आणि कालचा दिवस लय ह्यांचा आनंदाचा होता, म्हणजे आमचा पण आमच्यापेक्षा ह्यांचा लय आनंदाचा होता. मग रात्री आम्ही सगळेजण देवाला गेलो, राधू, मी, ह्यांनी, दुर्गा. मग तिथं जाता जाता मसाला टाकला. मसाला टाकायला जायच्या टायमाला तिथं कशी तरी पालखी होती कुठल्या तरी देवाची. तिथं गर्दी होती भरपूर बघा त्या कोपऱ्यावरती रस्त्यावरती. तर मग आम्ही जाताना दुसरीकडनं गेलो. मग मसाला टाकायच्या आधी आम्ही पेढे घेतले, 2 बॉक्स. 500 रुपयाचं पेढे घेतलं, 550 रुपयाचं. आणि देवाला पण ठेवलं. तिथं जेवढं देव होतं तेवढं शनीला मारुतीला गेलतो बघा. तिथं सगळं देव आहेत. मग तिथं माणसं पण भरपूर होती, त्यांना पण सगळ्यांना वाटलं पेढं. ह्यांनी म्हणलं ओम तू वाट पेढं, ओमाने वाटलं. आणि मग 10 वाजले बघा स्वामी समर्थांना जायला. तिथं देवाला भरपूर वेळ गेला. पटकन व्हिडिओ टाकावं म्हणलं, थोडंसं बोलून करून. तर ह्या पोरांचा कालवा थोडा अभ्यास करतात, लगेच धिंगाणं घालायला लागतात. लाईट पण गेली त्यात ह्यांना खवळूस ते करूस तर. आणि आता हे दुर्गा माव इकडं उभा राहिली. धरा आता तू आडवून सगळं. तर मग देवळातनं आलो, पाया पडून ह्यांनी एडिटिंग केलं बघा. आणि मग आल्यानंतर जेवण केलं. 11 वाजला, 11:30 जेवायला. परत नंतर मुलांना ह्यांना झोपवलं. मला तर किती 2-3 दिवस झालं काय करमनच आहे. काय झालं काय माहिती, करमतच नव्हतं अजिबात. असं मनानेच रडा येत होतं. का मन कोणास का घरी एकटी असते म्हणून का काय मनात उदाशी भरली होती माझ्या, काय माहिती. मग रात्री ह्यांनी मनानेच म्हणलं चल तू पण देवाला. मग देवाच्या पायी पडलो, पाया पडून जरा बरं वाटलं. असं मन प्रसन्न असं झाल्यासारखं वाटलं बघा. आल्यानंतर पण भारी वाटलं आणि आज पण जरा करमायला लागलं. का मन अशी उदाशी भरली होती काय माहिती. काल सकाळी पण स्वयंपाक करताना मनानेच रडाय आलं. आणि रात्री पण काय झालं कोणास म्हणजे असं डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. ज्या टायमाला देवाच्या पाया पडून आलो ना तेव्हा मला बरं वाटायला लागलं. का असं एका वर्षीला एका असं होतं काय माहिती. म्हणजे मला काल दिवसभर लय बेकार वाटलं, म्हणजे दिवसच वाईट गेला. काय झालं कोणास ठाऊक. आणि ह्यांनी पण घरी नसते तर
आंघोळ करतात, वाजता वाजता 4 घास खायचं, आरती सुद्धा भाकर खात नाही, लगेच निघून जातात, संध्याकाळनं येतात, आलं की झोपतात. आपलं भूताने नसते, एकटीच बसते घरी, मुलांचा अभ्यास घेते हिकून तिकून, राहतो येते शाळेतनं, जेवण करते, ट्युशनला जाते रोज बघा. मग राधू ट्युशनला गेला, मी एकटीच असते, दुर्गा असते हिकून तिकून बडबड करायला, तिला बघत बघत आपलं घरातलं एवढं तेवढं काय करायचं. आणि चालूच राहतं बघा. परत ओम येतो 4 वाजता. आणि आता राधू पण ट्युशनवरनं आली बघा, मगाशीच ट्युशनला जायला उशीर झाला. विने घालते इकडं. आता म्हणलं मुलांना काहीतरी खायला करा. राधू मगाशी ट्युशनला जाताना पोट भरून जेवली नव्हती, जेवण नव्हतं केलं. म्हणलं ह्यांना शेंगदाण्याचा लाडू करावं आणि अजून काहीतरी खायला करावं. लाडू करून ठेवलं म्हणजे एखाद्या टायमाला भाजी भाकरी काय खाऊ नाही ना वाटलं, मग खात्यात तेवढंच घास घास आहे ना. राधू खवळली ना मी तुम्हाला. ओमले अडाणी करते, वराडते. तुला कुठं खवळली, तुझा अंगा ओढून घेते. एकाला बोललं की सगळीच अंगा ओढून घेतात, मी काय करू त्याला. ऐकत नाही तर थोडी पण. लाईट नाही, आता लाईट गेली. लाईट होती तर मी लाईट लावली, घरात खेळा म्हणलं, जे बोलत्या खेळतात तर खेळा म्हणलं थोड्या वेळ, मग अभ्यास करा. तर त्यात धिंगाणा. मी आधीच सांगितलं होतं 2 मिनटं कालवा करू नका. एक तर जे बोलायचं ते मनात असतंय, बोलायचं ते विसरून जातं, मग सगळं लक्ष ह्यांच्याकडे होतं, दुर्लक्ष होतं नाही का, म्हणून म्हणत होते. तर हे कसा गप्प पडलाय आता माकड, होय रे वाकडा. थोडं लिहिलं गेला लगेच खेळायला. चला आता 12 खडी पाठ करायची. राधू म्हणते मम्मी कर्म नाही, कुठं तरी बाहेर जायचं. आता कुठं जायचं बाहेर, हक लाईट आली. खरं की कर्मा नाही, कर्मा नाही. मला भांडी घासायच्यात, तुम्हाला खाऊ करते का खायला, शेंगदाण्याचा लाडू हे करते खायला, खात्यात. हा नको म्हणायचं आणि केल्यावर 2-2 हाणायचं, 2 सकाळ संध्याकाळ, हाय का नाही. होय काय, खरंच काय. हा तर म्हणलं चला व्हिडिओ टाका. लाईट पण आली, आता व्हिडिओ अपलोड करते पडदिस ना, आणि लागते आपलं थोडं कामाला. ह्यांना थोडा वेळ अजून घरात खेळायला लावते. इथं तिथं आखलंय जे त्याचं, आता खेळा, आता काय ओरडायचं ती ओरडा. मग माझं झाल्यानंतर खायला हे करून झाल्यानंतर बघा, मग ह्यांचा थोडा अभ्यास घेते, ओमचा 12 पाठ करून घेते. तुझं काय राहिलंय आता? नाही काय केला ट्युशन मध्ये अभ्यास, काय केलाय? मंथनचा काय, मंथनसाठीच हिला ट्युशन लावलंय. आणि आता स्कॉलरशिपला पण बसली का, बसायचंय आज? बसले. त्याचा अभ्यास कधी आता चालू आहे? पुस्तक नाही दिले, पुस्तक दिल्यानंतर पेपर आले 26च्या. आता राधूची ट्रिप पण जाणार आहे, राधुटाची किती तारखेला? 10 तारखेला. आज किती तारीख आहे? 4 का 5? 5 दिवसांनी, 6 दिवसांनी जाणार. ए लाव दुर्गा, खिडकी लाव. राधा म्हणणार खिडकी लाव. आली लाईट, लावा खिडकी. चला दार लावून घेतलंय. बाहेर मी खेळून देत नाही, सकाळ संध्याकाळ खेळायला होते, कारण कुठं चोरटी सुटल्याला ऐकाय भेटतंय, कुठं काय पण ऐकाय भेटतंय. म्हणून मी ह्यांना घरात खेळायला होते. काय असेल तिथं रूममध्ये खेळायचं. बाहेर खेळायच्या टायमाला सकाळ संध्याकाळ मी थांबत असते ह्यांच्यापाशी, आपलं काम करत करत येडं घालत असते, नाही तर थोडा वेळ थांबत असते. तर चला इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.